व्हिडिओ कसे आहेत, सगळे मस्त मजेत ना, अपेक्षा करते मजेतच असाल. तर आज मी छान अशी साडी घालून आम्ही तयार होऊन बाहेर चाललोय. जवळच इथे एक मंदिर आहे, त्या मंदिरात चाललोय. पण आज साडी घालण्याचं कारण मंदिरात जाणं नाही, तर अगस्त्य म्हणला की मम्मा तू साडी घालशील का, आणि मग माझ्या बाळाने म्हणलं आणि मी त्याची इच्छा पूर्ण नाही केली, असं गिल्ट नको म्हणून मग मी मस्त अशी साडी घातली, छान दिसते. आणि साडी घालते मी अधून मधून पूर्ण त्याच्या छोट्या छोट्या क्लिप घेऊन मी तुझ्यासोबत शेअर करते. आता संध्याकाळचे किती वाजले तो 5:30 ना, एक मिनिट, 6 वाजलेले आहेत, मला नाही येत 6 वाजले आहेत. आम्ही 6 वाजता जातो आणि मी छान मेकअप केलाय. मी कधीतरी मेकअपची पण रील तुमच्यासोबत शेअर करेल की बेसिक मेकअप कसा करायचा, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. स्वागत से हाय 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 कर, हाय से हाय हाय हाय. आपण कुठे जातोय, आपण कुठे जातोय, बाहेर जातोय. ओके, पिक्चरला जातोय. ठीक आहे, पिक्चरला नाही बाबा, आपण फिरायला जातोय. स्कूल कुठे आहे रे? सो आम्ही छान रेडी होऊन आता निघालेलो आहोत. स्कूल आश्रमाला जाईल का? वाव चला मस्त रेडी करून जातोय. बऱ्याच दिवसातून आम्ही ट्रॅव्हल करतोय, कारण खूप दिवस झाले ट्रॅव्हलच केला नाही आम्ही, कुठेच नाही गेलो. घर 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 घर, बाकी दुसरं काहीच चालू नाहीये लाईफ मध्ये. पण आमचा चालू आहे प्लॅन कुठेतरी जाण्याचा. कुठे जाण्याचा प्लॅन चालू आहे, किती बजेट आमचं आहे, हे सगळं मी एका ब्लॉग मध्ये नक्की शेअर करते. हळूहळू मला सगळे ब्लॉग शेअर करायचे किंवा छोट्या छोट्या क्लिप्स सुद्धा शेअर करायचे. शॉर्ट व्हिडिओ मला शेअर करणं होत नाहीये किंवा वेळच मिळत नाहीये, पण मी नक्की ट्राय करेन शॉर्ट व्हिडिओ बनवायचा. आणि मस्त असं आता कुठेतरी जायचं आमचा प्लॅन चालू आहे, कारण नेक्स्ट मंथ माझा बर्थडे पण आहे. सो माझ्या बर्थडे साठी आम्ही जायचं चालू आहे. कुठे जायचं चालू आहे, 2-3 आम्ही ठिकाण शोधून ठेवलेत, पण आमचं फिक्स नाही झालंय. सो आता आम्ही कुठे जायचं ते हळूहळू ठरवू, सगळं बजेट वगैरे ठरवू. आणि आम्ही तर ट्रिपला गेल्यानंतर म्हणजे कुठे जायचं वगैरे ट्रिपचं ते सगळं ठरलं की मग मी तुमच्यासोबत शेअर करते. चला स्टे ट्यून. कधी कधी ना रॅन्डम प्लॅन बनवलं तरी खूप आनंद असतो. आपण ठरवून जिथे जातो ना तो तर आनंद असतोच, पण कधी कधी अचानक आपण निघतो ना त्याच्यातही खूप छान आनंद असतो आणि खूप मजा पण येते. असंच आज असंच झालं की सहजच म्हटलं की कुठेतरी जाऊया, आपण थोडं बोर होत आहे आणि अर्धा 1 तास का होईना जवळपास असं जाऊया की जवळपास असेल आपल्या ठिकाण. आणि इथेच एक नागझरी मंदिर होतं, सो आम्ही तिथे गेलो. छान महाराजांचं मंदिर होतं, निसर्गरम्य वातावरण होतं, झाडं वगैरे, छान मूर्तीच बनवल्या होत्या. आणि एंट्रीला सुद्धा तुम्ही पाहिलंच किती सुंदर आहे. पायऱ्या इतक्या खड्या होत्या ना मंदिराच्या, पण अगस्त्याचं असं चालू होतं की मीच चलतो. आणि ह्या खड्या पायऱ्या चढायला मला थोडा त्रास होता, कारण माझा पायाला लिगामेंटचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यामुळे मला थोडं जास्त पायऱ्या चढल्या की प्रॉब्लेम होतो, म्हणजे त्रास होतो. त्यानंतर दर्शन घेऊन आल्यानंतर महाराजांचं असे त्र्यंबकेश्वर, सोमेश्वर, महाकालेश्वर या सगळ्यांचे असे मंदिर आहेत, विश्वेश्वर, असे छोटे छोटे मंदिर ठेवलेले आहेत. आणि पुरातन काळात कसे मंदिर असायचे दगडांचे, तसं त्यांनी बांधकाम वगैरे ठेवलेलं होतं. इतकं छान रिलॅक्स वाटलं होतं. खरं सांगू का, बराच वेळ आम्ही बसलो होतो, 8:30-9 वाजेपर्यंत आम्ही बाहेर तिथेच होतो. कारण इतकं छान निसर्गरम्य वातावरण, इतकं सुंदर वाटत होतं, कारण गावाच्या एकदम बाहेर होतं ते गाव. आजूबाजूला कुठलीही गर्दी नव्हती. थोडा महिन्यातून एखादा ब्रेक, महिन्यातून 2-3 एखादा दिवस आपण 1-2 तास तरी बाहेर कुठे गेलो ना तरी महिनाभर फ्रेश वाटतं. खूप निवांत वाटत होतं. बराच वेळ आम्ही बसलो, शांतता होती. अगस्त्यचं चालू होतं, अगस्त्य आणि आम्ही कुठे गेलो त्याला काही घेतलं नाही असं होतच नाही, म्हणून त्यासाठी एक पेंटिंग आणि फोन घेतला. त्यानंतर घरी आलो. घरी जाऊन अंधार बराच पडला आणि बराच वेळ बसलो होतो मंदिरात. थोडा रील शूट पण केल्या, जमल्या पण थोड्याफार केल्या, फोटोशूट केला आणि निवांत बसलो होतो थोडा वेळ. आता घरी आलोय. आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. तसं आमच्या दोघांसाठी सलाडच आहे, अगस्त्यसाठी खिचडी बनवणार आहे. सो अगस्त्यसाठी खिचडी बनवून घेईन आणि निवांत असं थोडा वेळ बसेल. चला आता पटापट भूक लागली असेल अगस्त्यला, कारण झोपेतून उठल्यानंतर ना त्याने फक्त ॲपलच खाल्लं होतं, त्यानंतर त्यानं काहीच नाही खाल्लं. त्यामुळे पटकुनी आता आवरते, साडी चेंज करते. बाय तर ही साडी कशी वाटते. आणि माझी जर ह्या साडीचं कलेक्शन, एक मिनटं इथून दाखवते मी. हे कपडे होमला सांगितलं होतं मी, बाहेर गॅलरीत पाऊस येईल आपण गेलो तर काढा.
ही साडी मला लग्नाच्या वेळेस माझ्या आईने घेतली होती. काठीवरची साडी म्हणतात. माहेश्वरी पॅटर्न असतो ना, त्यामध्येच ही साडी येते. एकदम सिल्क आणि एकदम छान आणि आय होप तुम्हाला साडी आवडली असेल कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप छान साडी आहे ही आणि खूप छान बसते सुद्धा. सो मला खूप आवडते. चला आता ऑगस्टला भूक लागली सर खायला पण बनवते. आधीच चेंज करते आणि मग त्याला खायला बोलवते आणि मग तुमच्याशी भेटते. चला स्टे ट्यून. कट टू दुसरा दिवस. काल काही शूटच केलं नाही आल्यानंतर, कारण काल इच्छाही नव्हती. आल्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला, जेवण वगैरे केलं, बेसिक जे कामं असतात किचन वगैरे आवरणं ते केलं आणि त्यानंतर झोपून गेलो. सकाळी उठल्यापासून योगावून येणं, मग अगस्त्याचा टिफिन, स्वयंपाक बनवणं, ओमकेशही जेवण करून त्यांच्या ऑफिसला गेले, ते पण अगस्त स्कूलला गेला, त्याला पण सोडून आले. आत्ता माझी फक्त देवपूजा राहिली आहे, कारण टिफिन वगैरे सगळं झालेलं होतं. बाकी घरातले योगावून आलेले फरशी पुसली आणि नंतर आंघोळ करून घेतली. त्यामुळे माझी पूजा राहिली आहे, स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आणि आता मला पूजा करायची देवाची आणि कपडे धुवायचे आहेत. सो कपडे धुते आणि देवाची पूजाही करते. त्याआधी ना मस्त असे पाणी घेते, पाणी पिते आणि आवळा ज्यूस घेते आणि नंतर देवपूजा करायला घेते. कारण सकाळपासून एकदा कामाला लागलं ना काहीच करणं होत नाही. म्हणजे आवळा ज्यूसही घेणं होत नाही आणि पाणीही घेणं होत नाही. स्वयंपाकाला लागलं इतकी घाई होते ना, खूप घाई होते, काहीच होत नाही. त्यामुळे म्हटलं की आधी पाणी पिते आणि मगच बाकीच्या कामाला लावते. बाकी माझं सगळं आवरलं आहे. एक झलक दाखवते. सगळं म्हणजे सगळं आवडलं. किचनमधलं तर सगळं आवडलं. भांडे वगैरे घासूनच गेले होते मी अगस्त्याला सोडायला, कारण माझं लवकर आवरलं होतं. 9:30 त्याची शाळा 9:45 असते. सो 9:30 माझा स्वयंपाक वगैरे आवरला होता. जो पटपट भांडी वगैरे घासून घेतली. किचन वगैरे आवरलं, हॉल वगैरे आवरलेलं आहे, सगळं क्लीन आहे. औषधा प्लॅटफॉर्म सुद्धा क्लीन आहे. आणि ही जी पोळी वरती दिसते ना, ती पोळी मी गाईसाठी ठेवलेली आहे. आता म्हटलं गाईला देऊया खाली गेल्यानंतर. आणि फक्त आता देवपूजा राहिली आहे. हॉल सुद्धा क्लीन आहे, बेडरूम क्लीन आहे. फक्त कपडे आणि कपडे आणि देवपूजा बाकी आहे. म्हटलं ते पण आवरायचं मला. आता आधी पाणी पिते, कारण पाणी बराच वेळ झालं पाणी पिलं नाही, तहान लागली. म्हटलं देवालयातल्या देवांची पूजा करताना तर नेहमीच मी दाखवते, पण बेलाच्या झाडाखालच्या देवाची पूजा करताना, लिंगाची पूजा करताना तुमच्यासोबत शेअर करूया. छान अशी लिंगाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर सगळं काम आवरलंय. देवपूजा पण झाली आहे. मस्त असं प्रसन्न छान देवपूजा तेव्हाच करून घेतली. कपडे सुद्धा धुतले, कपडे वाळत घातले आणि कपडे चेंज करून घेतले, कारण 12 झालेत. 12:30 मला अगस्त्याला आणायला जावं लागेल. त्यामुळे कपडे सुद्धा चेंज वगैरे करून घेतलेत. केस वगैरे विंचरले जायच्या पुढे. मी ना काल अगस्त्यासाठी चॉकलेट्स बनवले होते. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया ते चॉकलेट, की कसे बनलेत काय नाही. म्हणून मी आज तुम्हाला दाखवते कसे चॉकलेट बनले ते. एक मिनिट. आणि हे लाडू सुद्धा बनवले होते त्याच्यासाठी. चॉकलेट दाखवते, चॉकलेट कसे बनलेत ते. होममेड चॉकलेट आहेत, ड्रायफ्रुट्सचे. सो पाहू शकता तुम्ही. एकदम एकदम मस्त, एकदम छान असं चॉकलेट बनलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. एकदम घट्ट झालंय पण छान बनलंय. मस्त झालं. तुम्हाला जर चॉकलेटची रेसिपी हवी असेल ना, तर मी नक्की देईन. मला कमेंट करा की रेसिपी दाखव म्हणून. आणि त्याचबरोबर मी लाडू सुद्धा बनवते. ते जे इंस्टाग्राम व्हायरल रेसिपी असते ना फुटाण्याची, सो ते लाडू बनवले. तर हा लाडू ना इंस्टाग्रामवर व्हायरल फुटाण्याचा लाडू असतो ना, तो लाडू बनवून मी ट्राय केलेला आहे. खूप छान झालाय. वरून मी फक्त डार्क चॉकलेटची कोटिंग दिली आहे. बाकी मध्ये फुटाणे भाजून घेतले आणि त्यानंतर मिक्सरमधनं काढली. आणि परत पेंट खजूर जे असतात आपल्याकडे, डेट्स असतात ना, ते डेट्स सुद्धा मिक्सरमधून काढले. सॉरी, ड्रायफ्रुट्स थोडेसे म्हणजे जास्त मिक्सरमधून ग्राइंड नाही केले, थोडे मीडियम साईजचे केले. आणि ते सगळं परत एकत्र काढलं आणि नंतर थोडे ड्रायफ्रुट्स छोटे कट करून त्याच्यात मिक्स केले आणि त्याचे लाडू, कोको पावडर सुद्धा ऍड केलं, सॉरी, आणि लाडू बनवून घेतले. आणि त्यानंतर जे आपलं डार्क चॉकलेट असतं विदाऊट शुगर, ते मेल्ट करून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे ऍड केलं लाडू. तर इतके छान बनलेत ना, बघा सगळं असं वाटत नाही की फुटाण्याचे लाडू आहेत आणि बाहेर घरी बनवत नाही. खरंच खूप छान बनले. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी आज तुमच्यासोबत तोंडी रेसिपी शेअर केली.
पण जर तुम्हाला जर हवी असेल तर मी तुमच्यासाठी परत एकदा बनवून ट्राय करून रेसिपी शेअरसुद्धा करेन. नक्की कमेंट करून सांगा. आणि व्लॉगला आता इथे सेंड करते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.